ते दृश्य पाहायला मिळतं जो तो आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या अंतःकरणातून, आपल्या प्रासंगिक भागातून ते करतो. तसंच एक गोष्ट आहे तुम्ही असे 4-5 मित्र होते. ते रोज आपल्यामध्ये गप्पा मारत असत, एकत्र येत असत संध्याकाळी आणि नंतर मग घरी जात. त्या तिघांच्या वडिलांनी त्यांच्या नावावर इस्टेट करून दिली. हा जो एक होता त्याच्या नावावर त्याच्या वडिलांनी काही इस्टेट केली नव्हती. मग याला ते म्हणजे काय असं कसं काय म्हणे, बाबा माझ्या वडिलांनी काही माझ्या नावावर इस्टेट केलीच नाही, मी काय केलं. अरे तू म्हणे शेरपट आहे का, तू वडिलांना बोलतो की नाही म्हणे. नाही म्हणे माझी हिंमत होत नाही म्हणे. असं कसं नाही म्हणे, तू विचार. मग एके दिवशी तो मुलगा म्हणजे तरुण होता, तो लाजत वडिलांकडे गेला आणि त्याला म्हणाला, वडिलांनी ओळखलं की याला काहीतरी सांगायचं आहे किंवा काहीतरी विचारायचं आहे, त्याशिवाय आपल्या समोर आला नाही. मग त्यांनी त्यांना सांगितलं की काय पाहिजे तुला, काय म्हणायचंय तुला. तर त्या मुलाने सांगितलं, बाबा माझ्या सगळ्या मित्रांच्या समजलो म्हणजे तुला तुझ्या नावावर इस्टेट करून पाहिजे. त्याने मान हलवली. मग म्हणे, पहा तू स्वतःच्या कमाईचे 20 रुपये मला कमवून आणून दे, त्या दिवशी मी तुझ्या नावाची सगळी इस्टेट करून दिली. त्याला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठला, बऱ्याच ठिकाणी विचारायला लागला. लोकांना आश्चर्य वाटतं, हा एवढ्या मोठ्या श्रीमंताचा मुलगा आणि हा आपल्याकडे काम मागतो म्हणजे आपली मस्करी करतो का काय. नंतर मग तो फिरत 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 लांब गावाच्या बाहेर गेला. पांचाळ असतात ते त्या ठिकाणी लोखंडाला म्हणजे लोखंड गरम करून त्याच्यापासून वेगवेगळे हत्यार छोटे मोठे बनवत असतात, शेतीला लागणारे अवजार. त्याचप्रमाणे मग तो दुसऱ्या त्याला सांगितलं की हो म्हणे मी उद्या येते. त्याने रात्री आईला सांगितलं की आई मला सकाळीच जेवणाचा डबा तयार करून देईल. म्हणाले, अरे का नाही म्हणे, मला त्याने सांगितलं नाही मला ती गोष्ट. ठीक आहे म्हणे, मला एका ठिकाणी जायचंय. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला, आईने त्याला डबा करून दिला. त्या ठिकाणी तो त्या पांचाळाकडे गेला. त्या पांचाळाची पत्नी आजारी होती म्हणून त्याला ती दमण ओढायची होती आणि तो घट मारावला. त्याप्रमाणे ज्याने कामाला सुरुवात केली तो दमण म्हणजे ओढवायचा आणि लोखंडावर तो धन मारत होता. असं करता करता 12 वाजले. हा एकदम थकला, भूक लागली, शरीर घामाने लखलखलं होतं आणि मग त्याला असं वाटलं की आता काय करावं. त्या माणसाला वाटलं की याला तर भूक लागली असेल म्हणून त्याने सांगितलं, तुला जेवण करायचंय का. तुम्हाला हा म्हणे थोडा वेळ अर्धा तास जेवण कर. त्याने जेवण केलं. नंतर पुन्हा सुरुवात झाली. तो एवढा थकला 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले. तो सायंकाळ केव्हा होती याची वाट पाहत होता. आणि एकदाची सायंकाळ झाली. त्याला खूप आनंद झाला. त्या पांचाळाने त्याला 20 रुपये दिले. त्याला खूप आनंद झाला. घरी धावत धावत आला आणि वडिलांना म्हणाला, हे घ्या म्हणे बाबा. त्याने सांगितले, टाक ह्या आडामध्ये. पूर्वी घरामध्ये आड असायचा. त्याने लागलीच हात मागे केला. मी एवढ्या कष्टाने 20 रुपये कमवले आणि हे मला त्या विहिरीत पैसे टाकायला सांगतात. मग तू समजला, बाबा मी इस्टेट ही कष्टाने कमवलेली आहे. जोपर्यंत तुला त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत तुला ही इस्टेट तुला मिळणारी. धन्यवाद.
धन्यवाद भड़ंगे साहब। अब पुरंदा जी आपका सत्कार करने का है, तो आप जरा आगे आ जाना। पुरंदाम हे रेल्वेमधून निवृत्त झालेले आहेत आणि ते एका हायर पोस्टवरती ते काम करत होते. ते आपले लाईफ मेंबर झालेले आहेत. त्यांचा सत्कार हे सगळेजण करतील, आमचे चेअरमन आणि अध्यक्ष. जी सर थैंक यू सर। दो शब्द आपके बारे में बताइए। पुरणलाल साहेबांना विनंती करतो त्यांनी आपली ओळख करून द्यावी. असे ते सगळ्यांना परिचित आहेत, पण मला वाटतं परिचित नवीन पण असणार. विजय उत्तम बोंबे तुमचं आडनाव बोंबे ना? घोडेकर. धन्यवाद सर। मंच पर आसीन सभी पदाधिकारीगण, समस्त बड़े बुजुर्ग छोटे भाई सबको प्रणाम। आप किधर सर्विस में थे, क्या करा? कुछ पहचान कर देना और आप क्या काफी करते वो भी बता देना। सर, मेरा जो जन्म हुआ एक बहुत ही गरीब परिवार में हुआ, जहां ना तो शिक्षा थी ना तो धन था। किसी तरह से प्राइमरी स्कूल में पढ़ करके फ्री के स्कूल में, फिर उसके बाद नगर महापालिका के बड़े स्कूल में जाकर के इंटरमीडिएट किया। उसके बाद मैं बीच में हुई जब 12-13 साल का था तो मेरे पिता का निधन हो गया। तो जैसे तैसे पढ़ाई पूरी करते करते इंटर में साइंस साइड से पढ़ रहा था, मुझे नौकरी करना पड़ा। तो मैंने सन 73 में एज ए लोअर डिवीजन क्लर्क ज्वाइन कर लिया सीडीए पेंशन में। फिर इंटर करने के बाद मैंने मॉर्निंग क्लासेस का शुरू करके इलाहाबाद यूनिवर्सिटी से बीए किया। बीए करने के बाद फिर मन में इच्छा हुई कि कुछ और आगे बढ़ा जाए, तो मैंने फिर कंपटीशन दिया। फिर मैं सिलेक्शन बोर्ड से ऑडिटर सिलेक्ट हो गया। फिर ऑडिटर सिलेक्ट होने के बाद मन में और जिज्ञासा हुई कि मैं और भी कुछ कर सकता हूँ और करना चाहिए, क्योंकि सीडीए पेंशन में हमारे साथ के जो लोग थे वो सिविल सर्विसेज वगैरह में ज्यादा अप्लाई करते थे और सिलेक्ट भी होते थे। तो मैंने सिविल सर्विसेज ट्राई करना शुरू किया, साथ ही साथ एमए भी करना शुरू किया। एमए भी कर लिया मैंने। तो फिर उसके बाद जो है फिर मेरा सिलेक्शन सिविल सर्विसेज में कहीं तो नहीं हो पाया, लेकिन मेरा रेलवे में एज ए ट्रैफिक इंस्पेक्टर सिलेक्शन हो गया। लोगों ने बताया कि भैया यहाँ ज्वाइन कर लो, 10 साल बाद अफसर हो जाओगे। मेरी इच्छा जो थी कि सिविल सर्विसेज में जाए और हम ऑफिसर बने, तो मैंने फिर रेलवे ज्वाइन कर लिया कि चलो अभी नहीं तो 10 साल बाद 12 साल बाद जब भी होगा तब बनेंगे। तो रेलवे में जो ट्रैफिक इंस्पेक्टर होता है वो ऑपरेशन डिपार्टमेंट का होता है, जो गाड़ी चलाते हैं उसका इंस्पेक्टर होता है। वहां जाने के बाद बहुत ही व्यस्तता बढ़ गई, आपस में कर्मचारियों के बीच में प्रतिस्पर्धा बढ़ गई, आगे निकलने की पीछे छोड़ने की। फिर आगे बढ़ने के लिए भी वहां फिर कंपटीशन हमको फिर देना पड़ा। हर स्टेज पर एक एक कंपटीशन था, क्योंकि रेलवे डिपार्टमेंट जो है वो सेफ्टी कैटेगरी डिपार्टमेंट है। वहां पर आपको इम्तिहान पास करना है, सुटेबिलिटी कम सीनियरिटी वाला एग्जाम होता था, उसमें पास करना है और पास करके तभी आप सिलेक्ट होंगे और मेरिट में आएंगे तभी आपको प्रमोशन मिलेगा। एनीवे प्रमोशन मिला, हम गेस्टेड ऑफिसर फिर 10 साल 15 साल में बन गए। फिर नौकरी चलती रही अपना, इस तरह से प्रमोशन होता गया। फिर मैं अंत में एज ए सीनियर एडीसीएम करके रिटायर किया।
जो मेरी इच्छा थी कि मैं थोड़ा ऊपर बढ़ूं, तो भगवान ने पूरी कर दिया। तो मैं एज ए सीनियर एडीजीएम रिटायर किया रेलवे से, उत्तर मध्य रेलवे इलाहाबाद से। फिर जो मैंने अभी कहा ना कि मेरी जिंदगी बड़ी दुखद है। रिटायर हुए एक ही साल हुआ होगा कि पत्नी का साथ छूट गया। फिर मैं 15 में आकर के अपने बेटे के साथ यहाँ रहने लगा, और फिर मैंने योग की भी विद्या ग्रहण करी थी। तो योग को मैंने अपनाया और फिर अपना उसको दिनचर्या बनाया। तो अब हम दूसरी तरफ आते हैं कि योग क्या है। योग एक ऐसा विधा है, ऐसी विद्या है कि जो आपके दिशा और दशा दोनों को बदल देती है। तो मैंने योग को अपनाया, तो योग से मेरी मानसिक स्थिति जो खराब हो गई थी वो फिर से सही हो गई, और मैं फिर अपने रास्ते पे चलने लगा। और योग से मेरे सामने कई और विपदाएं आई, पैर टूटा, कंधा टूटा, सब कुछ टूटा, लेकिन योग तो हमने अपनाने से वो सही रहा। तो आजकल मैं योग करता हूँ और वो लोगों को करवाता भी हूँ। तो मेरा आप लोगों से यही है निवेदन कि योग एक ऐसी विद्या है कि जिसे हम सभी को किसी भी उम्र में करना चाहिए। हमें कसरत नहीं करना है, हमें व्यायाम नहीं करना है, हमें जवान थोड़ी ना होना है, पुलिस में थोड़ी ना भर्ती होना है, फोर्स में थोड़ी ना भर्ती होना है। हमें अपने जो स्थूल शरीर है उसके बाह्य और आंतरिक शरीर को हमें ठीक करना है। तो हमारा जो शरीर 5 तत्वों से बना हुआ है, पृथ्वी, जल, अग्नि, वायु और आकाश से। तो ये जब हमारा ये जो 5 तत्व ये शरीर में विद्यमान है, इसकी वजह से हमारा वात, पित्त, कफ का निर्माण होता है। और इसके बाद जो है हमारी शरीर की 7 प्रणालियां हैं। श्वसन प्रणाली है, रक्त संचार प्रणाली है, ग्रैंडुअल प्रणाली है, पाचन प्रणाली है, निष्कासन प्रणाली है। तो ये सब प्रणालियां हमारी स्वस्थ रहती है। तो स्वस्थ रहती है तो ये कहा गया है कि योग करने वाला he cannot be young one, he may not be young one but cannot be old। तो हमारे योग में आते हैं अभी भी 85 साल के हैं लोग आते हैं। तो उसी राह पे अब मैं चल रहा हूँ। मेरा जीवन जो है अब बहुत अच्छी तरह से चल रहा है। कहने का मेरा तात्पर्य यह है कि अगर आपके जीवन में एक योजना है, एक दृढ़ संकल्प है, एक करने की इच्छा शक्ति है, तो आप हर एक परेशानियों को पार करते हुए अपने लक्ष्य को प्राप्त करेंगे और अपने जीवन को भी सुखी बनाएंगे। धन्यवाद सर। थँक्यू पुरणलालजी। पुरणलाल यांनी आपल्या जीवनाचा चढ उतार आपल्या समोर सादर केला। आणि बघा एक शब्द बोलण्याची त्यांची हे नव्हती, पण ज्यांनी सुरुवात केली त्यांनी बरोबर आपल्याला त्यांचं दिनचर्या सगळं सांगितलेलं आहे। बरं, एक खेडेगावातल्या बाईचं हे म्हणणं आहे, म्हणजे शहर मधून तिने सांगितलंय, हिंदुओं से नफरत करो ये कुरान नहीं कहता, हिंदुओं से नफरत करो ये कुरान नहीं कहता, भारत में तेरी मस्ती है श्री राम नहीं कहता, रोटी का कोई धर्म नहीं होता और पानी की कोई जात नहीं होती, जहाँ इंसानियत जिंदा है वहाँ मजहब की बात नहीं होती। किसी को लगता है हिंदुस्तान खतरे में है, किसी को लगता है मुसलमान खतरे में, लेकिन धर्म का चश्मा उतार के देखो, साथ नेताओं की वजह से हमारा हिंदुस्तान खतरे में। पुरणलालने आपलं बालपणापासून अखेरपर्यंत सगळं त्यांचं जीवन कसं होते सांगितलं आणि खरंच बहुत बरं आहे। बाया जेव्हा जमतात ना तेव्हा त्यांचं चालतं हाती पाहिजे। तर एक बाई आपल्या त्या शेजारच्या बाईला म्हणाल्या, बाई तुझी टिकली अजून टिकली आहे। आता बायांना काय असतं, काय उद्योग करतेले काय सांगते ते काय नाही, बाई तुझी अजून टिकली टिकली आहे। ती बाई हुशार
अगं म्हणे तो टकला आहे ना, त्या टकलाचा टक्कर टिकली आहे म्हणून माझी टिकली टिकली आहे. तर एका गावामध्ये एक प्रतिष्ठित घराणं होतं, चांगलं घराणं होतं. त्या घराण्यातला एक बुजुर्ग माणूस एक गोट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना रस्त्यावर, मेन रस्त्यावरती त्याचं घर होतं, त्याला शिव्या घालायचा. कोणी दिसला की त्याला काहीतरी बोलायचा. आणि ते लोक काय प्रतिष्ठित असल्यामुळे आणि त्या असल्यामुळे त्याला त्याच्या नाते कोणी लागत नव्हतं, ते चालले जात होते. परंतु त्याचं असं रोजच सुरू होतं, लोक कंटाळले. एके दिवशी त्या गृहस्थाचं म्हाताऱ्याचं मरण जवळ आलं आणि त्याने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलवले. दोन्ही जी मुले होती ती सुशिक्षित होती, चांगली शिकलेली होती. आणि त्या मुलांना तो बाप काय सांगतो, हे बघा तुम्ही काही करा परंतु माझं नाव या लोकांनी काढायला पाहिजे की. आता ते मुलं विचार करायला लागली, शिकलेली मुलं, याचं नाव लोक मेल्यानंतर कसं काय घेतील. याने जर लोकांना एवढा त्रास दिला, येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ केलेली आहे, त्यांच्या मागे काठी घेऊन सुटत होता, तर याचं नाव कसं काय काढायचं मागे. आता थोडं आज्ञाधारक होते, ठीक आहे, बापाची इच्छा पूर्ण करायची. बाप गेल्यानंतर हे दोन्ही भाऊ ओट्यावरती काठी घेऊन बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना काठी घेऊन त्याच्या पाठीमागे सुटायचे, त्यांना घाबरायचे. असं बरेच दिवस झालं. शेवटी ते लोक कंटाळून म्हणाले की या पोरांपेक्षा यांचा बाप चांगला होता. ठीक आहे, आता वेळ आहे. तर एक महान वकिलाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सोलापूर जिल्ह्यातली, आणि ती सत्य घटना आहे. तर त्या एका श्रीमंताच्या मुलाकडून एक खून होतो. खून झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा होते. तर ती श्रीमंत माणूस, एकुलता एक मुलगा, फाशीची शिक्षा, त्याला कसं सोडायचं त्याने खूप आटोकाट प्रयत्न केला. खूप नामवंत वकील लावले, पण त्यांनी सांगितलं ही केस आमच्याकडून शक्य होणार नाही. खूप प्रयत्न केले, पैसेवाला ग्रस्त. शेवटी डॉक्टर आंबेडकर हे त्यावेळेला निष्णांत असे वकील होते. कोणीतरी सांगितलं की त्यांना तुम्ही भेटा, आणि त्याप्रमाणे हे ग्रहस्थ आंबेडकरांना भेटले. भेटल्यानंतर सांगितलं, त्यांनी स्टोरी सांगितली, हकीकत सांगितली की माझ्या मुलाकडून असा असा खून झाला, त्याला फाशीची शिक्षा झाली आहे, वाटेल ते करा परंतु त्याला शिक्षेतून मोकळं करा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता तू एवढा माझ्यापर्यंत तो आला तर याच्यात काहीतरी मी प्रयत्न करतो. झाल्यानंतर ज्या वेळेला ते फाशीची शिक्षा द्यायची वेळ आली आणि त्या ग्रहस्थाला फाशीच्या स्तंभाकडे नेलं आणि त्यावेळेला त्याला फाशी, ज्याला तो फास गळ्यात टाकला त्यावेळेला आंबेडकर धावत आले आणि थांबा थांबा थांबा. तर तेथे बरेचसे ते अधिकारी होते, ते चक्रावले, हे असं का, फाशीची शिक्षा दिली आहे ना, फास टाकला तुम्ही, फास तुम्ही गळ्यात टाकलेला आहे, त्याला फास लागलेला आहे, आता बंद करा. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांच्या, त्या सरकारच्या, इंग्रजांचं राज्य होतं, त्यांच्या लक्षात आलं की याच्यात आपल्याला काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. आणि ती सुधारणा अशी केली की मरेपर्यंत अशी. त्यानंतर ती शिक्षा दुरुस्त केली की आता याच्या पुढे मरेपर्यंत फाशी द्यायला पाहिजे. आणि ते असे नामवंत आंबेडकर साहेब होते, वकील होते, निष्णात वकील होते. त्यांचा किस्सा फार मोठा आहे, परंतु कसा फाईट काढायचा आणि कसं शोधायचं हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं. धन्यवाद. धन्यवाद. आता आपल्या या कार्यक्रमासाठी देणगी आलेले आहेत, त्यात पुरंदर साहेबांनी 1000 रुपयाचे डोनेशन दिलेले आहे, शरद जाधव यांनी 1000 रुपये दिलेले आहेत, अंकुश कोपाटे यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत, आणि आपले अनिल पिसा ट्रेजरर
त्यांचा आज वाढदिवस होता, पण ते उपस्थित राहू शकले नाहीत. कारण का ते एका दवाखान्यात गेले होते 4 दिवसापूर्वी आणि दवाखान्यात डॉक्टरने तपासल्यानंतर बाहेर पडत असताना त्यांचा पाय घसरून ते पडले आणि त्यांचा एक हात डिस्लोकेट झाला आणि आता त्यांचं ऑपरेशन आहे. अनिल पिसाळ आपले ट्रेजरर खजिनदार आपले, हो. तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, आजच ऍडमिट झाले ते आणि बहुतेक उद्या किंवा परवा त्यांचं ऑपरेशन होईल आणि त्यानंतर ते परत आपल्या एक 8-10 दिवसांनी परत येतील इकडे, अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. याला DY पाटील होय वेळ बोला. बरोबर, सर्वांना परिचित आहे. आपण शाळेत असताना वाल्या फळाचं आपण सगळ्यांना गोष्ट माहिती. त्याची जी कविता आहे, त्यांच्यासाठी कपडे लत्ते, तिच्यासाठी साडी चोळ, कुटुंबाचा भल्यासाठी झटत होता वाल्याकोळी. कुटुंबाचा करता होता, वाल्याला खूप मान होता, वाल्याकोळी कुटुंबाची दिनोदिगर जान होता. त्याच्यासाठी फक्त त्याच्यासाठी वाल्याकोळी जगत होता, घरी दुरी सारीच कामं वाल्याकोळी करीत होता. सकाळी खांद्यावर बर्ची घेऊन निघत असे, नाक्यावर उभा राहून सावध आपलं हेरत असे. खून चोरी टाका दरोडा त्याला कसलंच भान नव्हतं, पाप शब्द नाही असं आयुष्यात एक पान नव्हतं. एकदा त्याला नारद भेटले, म्हणे वाल्या काय करतोस, का असा जाणून बुजून नरकाची तू फाट धरतोस. जा एकदा कुटुंबाला शांतपणे भेटून ये, पापात वाटा घेता का असे त्यांना विचारू नये. वाल्या उठला, बर्ची घेतली, घराकडे चालू लागला. नारदाची चिरणार म्हणून तो हळूच शील घालू लागला. वाल्या घरी आला तेव्हा तिन्ही सांज झाली होती. ताई माई अक्का सारी घराकडे आली होती. वाल्याने हात धुतले, पाटावरती बसला झाला. पहिला घास घेता घेता सवाल आपला पुसता झाला. अगं बाई बाळांनो, जरा सारे इकडे या, मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. मी तुमचं रोज ऐकतो, आज माझं ऐकणार का? डोंगरा एवढा पापामधला थोडा वाटा घेणार का? सवाल ऐकताच कुटुंबात एकच हाहाकार झाला. त्याच दिवशी वाल्याला नवा साक्षात्कार झाला. किलबिल थांबली, हसू थांबले, सारे एक जागी जमले आणि मग सारे जण अगदी एक सुरात म्हणाले, अरे वाल्या नीट ऐक, तुझ्याशिवाय अडत नाही, पापामध्ये वाटे करी असे कधी घडत नाही. खरं खोटं पाप पुण्य तुझे काय ते तूच ठरव, आम्हा फक्त एकच ठाव, आमच्या तोंडाला घास धरव. आमचं पालन पोषण करणं हाच तुझा धर्म आहे, आमच्यासाठी जगणं हेच तुझं कर्म आहे. फार पूर्वी बालपणी अशी कथा वाचली होती, पण कधी कधी उगाच वाटत ती त्याची नवे आपली होती. पैसा 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 जन्मिताना आपण सारं भिजून जातो, आपल्या देखील न कळत एके दिवशी विसरून जातो. तंद्रीत गेली की आठवण कोणी ठेवत नाही, 13 दिवस संपले की दिवा देखील लागत नाही. वाल्याला हे कळलं, मला कधी कळेल का? वाल्यासारखा मोक्ष देवा मला देखील मिळेल का? पुन्हा हाती असते झोळी, पुन्हा माई असते लोळी, पण सत्य शेवटी एकच, आपण सारेच वाल्याकोळी. या या अरे वा या. आता केशवराव स्पेशल काहीतरी आणलेलं आहे मला वाटतं. केशवरावांचं स्वागत करा. पिक्चर मधलं गाणं आहे आणि असाच वाढदिवसाचा प्रसंग असतो आणि त्याच्या बायकोचा वाढदिवस असतो आणि मग तरी कवायला जातो की आता मला कशी जमते ती बघा, घाबरतो. त्यांना लांब बसवलं. खुर्चीवर बसून बोला, आता दिसत नाही तुम्ही. अरे लोग पीटने का जो तुझ में कहीं नहीं.
मालूम नहीं तुझे तक हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान तुम मिलके बोल जान तुम के बोल दे तुम मिलके बोल जान तुम के बोल दे तो धड़कन में आज भी शराबी बोल दे उसने मैं तेरा आशिक़े जाफिदा मुझे कभी तुझे मालूम नहीं वही तक इस पे कुर्बान मेरी जान तुम्हाला आता अभी भी मैं जवान हूँ वय वर्ष 85 त्या दिवशी आपल्याकडे सरोज पाटील आल्या होत्या त्यांना एक गाणं हवं होतं ही चालत ही चालत म्हणू का कुठून जाणार नाही टाकून ही चाल तुरु तिकेच गुरु गुरु डाव्या डोळ्यात बट झळली कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली ही चाल तुरु तुरु तिकेच गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बट झळली कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली इथं तुझी हास पासना डोळ्यात कोणात हासना उदरा माझ्याची बोलना ओठाची मोहर बोल तू नग बघ जाता वळून पाहता वाट पावलात अडखळली जशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली उगाच भुवई ताणून भुकाचा रुसवा आणून पदरचा चुकून हातात ओठ जरा ओठाची दाबून आधी गुण विडा खोटा खोटाच पाना आता माझी मला कुठू कळली कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली ही चाल तुरु तुरु तिकेच भुरभुर डाव्या डोळ्यावर बट ढळली कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली राणे साहेबांनी सुद्धा चांगल्यापैकी गाणं आपल्याला सादर केलेलं आहे. राणे साहेबांसाठी एक शेर म्हणतो खुशियां बनकर उड़ा करते हैं खुशियां बनकर उड़ा करते हैं धुआं बनकर पर्वतों से उड़ा करते हैं हमें क्या रोकेंगे सामने वाले हम पंख से नहीं दोस्तों या एक होते या ना हा तुम्ही आज आपल्याकडे वेळ भरपूर आहे सामान कुठून पाहत नाही पावसाला आम्ही निघालो पाऊस सुरू झाला शांत बसा शांत शांत मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है कि तू कहीं भी ये तू कहीं भी रहे तू मेरी निगाह में है मेरा तो जो भी कदम है तो तेरी राह में है
खरा है दर्द का रिश्ता तो फिर जुदाई क्या, खरा है दर्द का रिश्ता तो फिर जुदाई क्या, जुदा तो होते हैं वो होट जिनकी चाह में है, मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है, कि तू कहीं भी रहे तू मेरी निगाह में है, छुपा हुआ था मुझी में ऐ तू कहीं ये दोस्त, छुपा हुआ था मुझी में ऐ तू कहीं ये दोस्त, मेरी हंसी में नहीं है तो मेरी आह में है, मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है। क्या बात है, क्या बात कि तू कहीं भी रहे तू मेरी निगाह में है, मेरा तो जो भी कदम है वो मेरी राह में है। धन्यवाद। आज आपल्याकडे वेळ भरपूर असल्यामुळं पुन्हा एकदा मी आपले एक गाणं सादर करतो. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, लाईन मारते माझ्यावर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, हो तिला फिरवीन माझ्या गाडीवर, सारखी स्वप्नात येते ही जवळ नसताना, गोड गालावर हसती ती समोर दिसताना, खरं सांगतो राव माझ्या मामाची ही पोर एक नंबर दिसते साडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, तिरची नजर मारून ती देते मला लाई, नजर माझ्या नजरेला करून घेते ज्वाई, ही आहे खरीदी दिसते काळ जात नीट, तिने जागूच केली माझ्यावर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, लाईन मारते माझ्यावर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. धन्यवाद. बघा यांची मिसेस समोर बसली आहे म्हणतात मी फिरवीन गाडीवर, कोणाला काय मामाच्या पुरीला. ठीक आहे, अच्छा अच्छा त्यावेळी गोष्ट का, आणि ते तर का विचारलं हो. आता नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली आणि आज आमच्या पुरंदर साहेबांचा जो वाढदिवस होता तो त्यांना भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करायचा होता, म्हणून त्यांनी बघा सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन देत पुरंदरसाठी. तुमच्या बाजूचे हा हा हो ना मिसेस बगाड्याने गाणं म्हणायचं असं कोणतरी म्हणताय. दोन लोकी तुम्ही म्हणणार दोन लोकी काय ना तुम्ही चला बसा बसून गाणं ऐकताना तिकडे बघायचं नाही. हा त्याबद्दल जाऊ नका कोणी ते खिशातून काहीतरी काढतायत म्हणलं मौल्यवान
नहीं है। मोहनराव जय श्रीराम, परिषद बोलो जय श्रीराम. महाराष्ट्र गीत आहे ते म्हणतोय. नाही स्टॉप आहे नाही चालेल, आपण जुनीच प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा बहु अद्भुत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा गगन वेदी गिरिवीण अनुनत दिसे उठी तुम्ही नो आहे म्हणून ते पाठ आहे कधी शेवट गाठला आम्हाला साथ देतो. गगन वेदी गिरिवीण अनुनत दिसे उडे, आकांक्षा पुढती दिसे गगन ठेंगणे, अटकेवरी तेथील सुरती जल पिणे, तेच अडे काल जलाशयन लावी, पौरुषासी अटकत मे, पौरुषासी अटकत मे, तेच दुःखहा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश. विक्रम वैराग्य देत जागी नांदती, जरी पटका भगवा रेंडावे ढोलती, धर्म राजकारण समजेत चालती, शक्ती युक्ती तेच वटणे कार्य चालिती, कसरे अनकीर्ती हसी, कसरे अनकीर्ती हसी, विस्मया महा. प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश. गीत मराठ्यांचे हे श्रवणे करीत असतो, ओठी कीर्ती द्विगुणित ते अंतरीत असतो, स्वजने लेहली मराठीत नांदतो, सतत महाराष्ट्र धर्म ते मनी असो, देह पडो सत्काळी, देह पडो सत्काळी, दीप जो सुहा. प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश. बहु अशोक सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. धन्यवाद. आता एक छोटं गाणं आहे. छोटे गाणं आहे, थांबा थांबा थांबा. उठू नका, नाचा मिळणार सगळ्याला. हे जरा पुन्हा नाटक केलं थोडं काय म्हणते राग देतो, मला राग नाही गीत नक्की जरा कोणाला राग गेला तर म्हणून आनंद होईल असं म्हणा. तुम्ही यांना बघते नाही चला चला. राधाधर मिलिंद जय जय, राधाधर मिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद जय जय, राधाधर मिलिंद जय जय, राधाधर मिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद. कालिंदी तट पुलिंदलांचित, कालिंदी तट पुलिंदलांचित, कालिंदी तट पुलिंदलांचित, कालिंदी तट पुलिंदलांचित, पुरंदवारा पुरंदवारा रारविंद. जय जय रमारमण हरि गोविंद, जय जय राधारमण हरि गोविंद. मध्वरिंद माधव, मध्वरिंद माधव, सत्य पांडव पुलिंद जय जय, सत्य पांडव पुलिंद जय जय, राधाधर मिलिंद जय जय, राधाधर
विलिंद जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधा विलिंद बहुत बढ़िया वेरी नाइस। धन्यवाद मंडल, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अपने हौसले को ये मत बताओ कि आपकी तकलीफ कितनी बड़ी है। अपने हौसले को ये मत बताओ कि आपकी तकलीफ कितनी बड़ी है। अपनी तकलीफ को बताओ कि मेरा हौसला कितना बड़ा है। यानंतर अध्यक्षीय भाषण होणार आहे। तुम्हाला काही काय बोलायचं आहे का? या 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 पण ते तयार होत आहे ना। सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई, जीवन आनी जानी छाया, जीवन आनी जानी छाया, छोटी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया, फिर काहे को सारी उमरिया, पाप फिर तेरी डोरे, सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी माला फेरा, ये जग जोगी माला फेरा, राजा हो जानो रंग सभी का, राजा हो या रंग सभी का, हाल एक सा होए, सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई, बाहर की माटी भागे, मन के भीतर क्यों ना झाके, उजले तन पर मान किया, उजले तन पर मान किया, मन की मैल न धोए, सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई। धन्यवाद। जय श्री राम, जय श्री राम।
आता नाश्ता वगैरे तुम्हाला येणार आहे, एकदम मौज मजा करायची. बिंदास मुस्कुराओ क्या गम है, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसी को कम, भला या बुरा केवल भ्रम है, जिंदगी का नाम कभी खुशी कभी गम है. धन्यवाद घोडेकर मॅडम. प्रकल्प आणि लता मंगेशकरची आठवण झाली आता या गाण्यामध्ये. सुखते सब साथी रवी आणि आवाज पण इतका सुंदर, खूप बरं वाटलं की आपल्याला एक गायिका मिळाली, हाही आनंद मिळाला. मी अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी आपल्या भागाची घोडेकर मॅडम, घोडेकर. त्यानंतर नाश्ता मिळणार आहे. कोणीही जागेवरती हलू नका. आणि त्यानंतर भाषण झाल्यावर राष्ट्रगीत होईल, त्याच्यानंतर नाश्ता दिला जाईल. बरोबर. मान्यवर व्यासपीठ आणि देशाचे कल्याण करायचे संघटनेचे माझे बंधू आणि भगिनी, आज पाऊस असून सुद्धा येलो लोकांची उपस्थित बघून मला एवढा आनंद होतोय. म्हणजे हे आम्ही विचार केला पाहिजे की म्हणजे आमचा जे बंधू भगिनी आहेत किती उत्साहाने ते इकडे आले. मला तर वाटलं होतं की हे पाऊस असल्यामुळे भरपूर कमी लोक येतील, पण तरी देखील आमचा हॉल भरून गेला आहे. याच्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजचं जे संस्कार मूर्ती आहे त्यांना शतायुषी भावा म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. देवाकडे प्रार्थना करतो की ते शतायुषी भावा, आरोग्य भावा, सुखमय भावा. आणि मी दोन गोष्ट आपल्या केंद्राबद्दल बोलणार आहे. आपल्या केंद्राला आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सुधारण्यासाठी आता पुढच्याच हप्त्यापासून, पुढच्या आठवड्यापासून, सोमवारपासून काम चालू होणार आहे. त्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा करून हे सगळे आम्ही कामं करून घेतलेलं आहे. हे कमीत कमी 11 लाखाचं काम आपल्या केंद्रासाठी त्यांनी सँक्शन केलेलं आहे नगरपालिकेने. त्यासाठी आम्ही गेलो होतो. सिटी इंजिनियर, चीफ इंजिनियर यांच्याकडे जाऊन आम्ही सोनार साहेब आले होते, राणे साहेब आले होते. आम्ही दगड जाऊन तिकडे त्यांना बोललो. आम्ही त्यांना सगळीकडे सांगितल्यानंतर त्यांनी आमचं ऐकून घेतलं. आणि थोडक्यात म्हणजे थोडा माझा पण ओळखीचा आहे, माझ्या मुलगीमुळे माझ्या ओळखीचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जास्त इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू देऊन आम्ही तिथे बसलो होतो. त्यांनी सांगितलं एका डेप्युटी इंजिनियरला बोलवला. त्यांनी म्हटलं पवार एक काम कर, त्यांच्याकडे टीव्ही खराब झाली म्हणे, त्यांच्याकडे टीव्ही आत्ताच आता आपल्याकडे नवीन टीव्ही पडलेले आत्ताच तू जाऊन त्यांच्याकडे टाकलो. आम्ही घरी पोहोचायच्या अगोदर तो पण त्यांच्याकडे टीव्ही आणि त्यांनी आणून टाकलाय. आणि सेकंड थिंग, आज केंद्र चालू झाल्यापासून आमचा लाईट बिल जो आहे, लाईट बिल आम्ही स्वतः भरून त्यांना रिएम्बर्समेंटसाठी तिथे सबमिट करायचा. आणि आज आता 8 तारखेमध्ये 8 ते 9 महिन्याचं बिल आपलं थकीत आहे, त्यांच्याकडे येणं आहे. तर त्यासाठी आम्ही साहेबांना हे केला. साहेब म्हटलं आज 120 ते 130 संस्था आहे आपल्याकडे, केंद्र आहे इलेक्ट्रिशियनचा, सगळ्यांचा तुम्ही तुमचा तर्फे भरता. आणि आम्हाला का गुजरात असं केलं आहे की आम्ही भरा आणि परत तिकडे येऊन तुमच्याकडे रिएम्बर्समेंटसाठी यायला पाहिजे, तिकडे 2-2 राऊंड मारला पाहिजे. हे काय लावलंय म्हटलं, आमच्या केंद्राने काय एवढं वाईट आम्ही काय पाप केलाय. तर म्हणतात साहेब हे पण तुम्ही एक काम करा, हे पण तुम्ही तुमच्या तर्फे पाहिजे हे करा. तर त्यांनी सांगितलं हे होऊन जाईल. तर आता सध्या पुढच्या महिन्यापासून लाईट बिल आम्हाला स्वतःला भरायचं गरज नाहीये. आणि आपल्या म्युन्सिपाल्टीने स्वतः भरतील तिकडे. हे म्हणजे बरीच कामं झालेली आहे. आणि आज हे जे गोष्टी पडलेल्या दिलेल्या आहे ना, पुढच्या वर्षापासून हे काही दिसणार नाहीये. हे सगळं उल्हापणा वगैरे काही दिसणार नाहीये. त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मी बोलवलं होतं इकडे, त्यांनी येऊन इथे सगळं बघून गेला, सर्वे करून गेला. आणि आता त्यांनी सामान सगळं आणून टाकलेलं आहे. सोमवारपासून वरती पत्रेचं काम चालू होणार आहे. वरती पूर्ण कपडा टेरेसवरती 15 टाकून देणार आहे आपल्याला. आणि त्यानंतर आतमध्ये बाहेर रंगरंगोली रिपेरिंग जे काय असेल यावेळी सगळे काम आपलं होणार आहे. इकडे होणार होता कधी आपला कोविडच्या काळाचा अगोदर होणार होता, पण कोविडमुळे हे आपली फाईल राहून गेलं होतं. पण आता परत ते आपल्या रुळावर आलेलं आहे आणि ही कामं आपली होणार आहे. यासाठी मला एकदम आनंद वाटतो की म्हणजे माझ्या काळामध्ये काहीतरी कामं होतं, समजलं का. त्यासाठी मला म्हणजे आपण हे माझं एकटं नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून केलेलं हे मला सहकार्य मिळाल्यामुळे हे सगळं आपण करू शकतो. म्हणून मला आनंद होतोय. आणि इथं पुढे पण जेवढा माझ्याशी होईल काम, अजून इतर भरपूर काम आहे ते पण मी करून घेणार आहे त्यांच्याकडनं, हे तुम्हाला शाश्वती देतो.
आणि एवढं करून मी संपवतो. धन्यवाद. आपले अजून एक सेलिब्रिटी आलेले आहेत, नंदकुमार सावंत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि आपलं एक्सेप्ट करावं. नंदकुमार सावंत. त्यांचा सत्कार शरद जाधव करतील आणि दोघे मांजगाव कॉलेज आहेत. ते गाणं आलं होतं बघ पिंजरामध्ये, एक लाजरानी साजरा मुकुडा चंद्रवाणी फुलला. असे आमचे नंदकुमार आहेत. ते सहजासहजी पब्लिकच्या समोर येत नाही, पण ते आले आहेत आज. त्यामुळे त्यांचा सत्कार शरद जाधव करतील. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद नंदकुमार आणि शरद. बोला. नाव सांगा फक्त. ओळख करून द्या. नाव सांगा. इथे नाव सांगा. कुठे होता सर्व्हिसला ते सांगा. हळूहळू पाठशाळेला वेळ लागतो. मी मध्ये कार्यरत होतो आणि 1919 मध्ये रिटायर होतो. मी चिपळूणपासून 12 माझं गाव आहे, कोगली गाव आहे आणि रत्नागिरी जिल्हा. आमचा गंगू आहे ना मांजगावमधून विचार झाला, पण तो नेहमी पब्लिकच्या समोर यायला घाबरतो. आज तो आला आणि पकडून त्याला आणला इथे. आणि लाईव्ह मेंबर आहे कळलं का. तर आता राष्ट्रगीत घेऊया. राष्ट्रगीत